Welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमामि. myself कन्हैया देवदास BMS फायनल स्टुडंट. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये लवण कल्पना सांगितली मी. आता या व्हिडिओमध्ये जी चौथी कल्पना आहे ती म्हणजे क्षार कल्पना. आता क्षार कल्पना काय आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपण जे असे औषधी द्रव्य ज्यांच्यापासून आपल्याला क्षार प्राप्त होईल तसे औषधी द्रव्यांचा आपण आयुर्वेद पद्धतीने आपण बघणार आहोत क्षार कल्पना. तर आता क्षार कल्पनाचा श्लोक जर बघितला मित्रांनो तर श्लोक येते तत्र क्षरणात क्षपनद्वारा क्षार सुश्रुत संहिता. आता सुश्रुताने असं सांगितलेले की जे असे क्षार की ज्यांचे क्षपन कार्य होते, ज्यांच्यापासून काय होते की क्षरण कार्य होते, म्हणजे क्षरण कार्यापासून होणारे जे औषध द्रव्यापासून त्याला आपण क्षार असे म्हणतो. आता चक्रपालाने एक उत्कृष्टरित्या तुमच्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे द्रव्य अधोगामी होऊन जे गमन करतात त्या द्रव्यांना क्षार असे म्हणतात. आता अधोगामी हे जे आहेत ते फक्त द्रव्य करतात, म्हणून क्षार हे द्रव्य आहे. अनेक रसापासून युक्त आहे पण ते रस नाही, अनेक रसापासून युक्त आहे. आता क्षारचं जर समजा चरकांनी जर बघितलं तर चरकांनी असं सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये क्षार म्हणजे काय, क्षपन कार्य करतो. क्षपन कोणते करतो, आशयामधील वृद्धी झालेली असेल किंवा गुल्माची वृद्धी झालेली असेल तर त्याचे क्षपन म्हणजे कापण्याचे कार्य हे फक्त अधोगामी हे क्षार करतो. अशा पद्धतीने क्षार कल्पनाची त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे. तर क्षाराचा जर समजा स्पर्श जर बघितला तर क्षाराचा स्पर्श श्वेत रूप हे श्वेत असतो, त्याच्यानंतर स्पर्शाला हे शीत असतो, गंध विस्त्र असतो आणि रस जिभेवर जर ठेवला तर अनेक रसांनी युक्त असा प्रकारे क्षार असतो. तर क्षाराचं हा उदाहरण सांगितले. तर नंतर आपण याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे काय की क्षाराचे प्रकार. आता क्षाराचे प्रकार जर बघितले मित्रांनो तर क्षाराचे प्रकार आहेत 4: वनस्पती क्षार, खनिज क्षार, पानीय क्षार आणि प्रतिसारणीय क्षार. तर वनस्पती क्षार जे आहे ते ज्याच्यामध्ये आपण वनस्पती उपयोग करतो. अपमार्ग आहे, कदली क्षार आहे, अपमार्ग क्षार आहे, तर चिंच क्षार आहे, तर वासपत्र पलाश बीजाचे क्षार करतो. अशा पद्धतीने आपण क्षार वनस्पती क्षारामध्ये येतो. नंतर खनिज क्षारामध्ये टणकण क्षार आहे, सर्जिका क्षार आहे, त्याच्यानंतर सूर्य क्षार आहे. अशा विविध प्रकारचे खनिज द्रव्य म्हणून क्षार उपयोग करतो. त्याच्यानंतर पानीय क्षार. आता जी पानीय क्षार आहे ते द्रवरूप अवस्थेत असतात, एकदम द्रवरूप असतात, म्हणून ते आभ्यंतर उपयोगासाठी असतो. आणि जे प्रतिसारणीय क्षार आहे ते शुष्क आणि चूर्ण रूप अवस्थेमध्ये असतो आणि त्याच्यामुळे ते बाह्य उपयोगासाठी उपयोग होतं. अशा पद्धतीने हे 4 प्रकारचे क्षार तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे निर्माणविधी. आता निर्माणविधी जर बघितली मित्रांनो तर फार उत्कृष्टरित्या अशी निर्माणविधी सांगितलेली. काय करायचं, जे क्षारीय तत्व असलेले जे वनस्पती द्रव्य आहेत, काष्ट औषधी आहेत, त्यांचं काय करायचं, ते द्रव्य घ्यायचे. समजा आता कदली क्षार आहे, अपमार्ग क्षार आहे किंवा चिंच क्षार आहे, त्यांचं वनस्पती द्रव्यांचं काष्ट औषध घ्यायचं. एक मोठं पातेलं घ्यायचं आणि त्या पातेल्यामध्ये त्यांना अग्नी टाकायचं आणि खालून अग्नी प्रज्वलित करायची. अग्नी प्रज्वलित केल्याच्यानंतर त्यांची श्वेत अशी राख निर्माण होते आणि ती राख काय करायची, एक मोठं स्टेनलेस स्टीलचं भगोणं घ्यायचं. त्या भगोण्यामध्ये स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यामध्ये काय करायचं, ती राख जमा करायची आणि त्या राखेमध्ये 8 पट पाणी टाकायचं. 8 पट पाणी टाकायचं. आता 8 पट पाणी टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, 6 ते 8 तास त्याला तसंच स्थिर राहू द्यायचं. तसं स्थिर राहिल्याच्या नंतर त्याच्यानंतरची स्टेप काय की नंतर दुसऱ्या दिवशी त्याला काय करायचं, त्याला गाळून घ्यायचं. आता त्याला व्यवस्थित गाळून घेतल्यानंतर जी खालची राहिलेली राख आहे त्याला फेकून द्यायची आणि ते फेकून दिल्याच्या नंतर जे वरची आपण जे गाळून घेतलेले आहे त्याला पुन्हा एकदा 3 ते 4 वेळा असं 21 प्रकारे त्यांना गाळून घ्यायचं. नंतर 21 वेळाच्या नंतर गाळून घेतल्याच्या नंतर त्यांना जे आहे ते त्यांना अग्नी प्रज्वलित करायची. आता मग त्याला अग्नी प्रज्वलित केल्याच्या नंतर त्यांचं हळूहळू जलाचे प्रमाण हे कमी होतील आणि जलाचे प्रमाण कमी झाल्याच्या नंतर बाष्पीभवनाद्वारे त्यांचं जल प्रमाण कमी होईल. मग एकदम बाष्पीभवन झालेले पुन्हा बाष्पीभवन झाल्याच्या नंतर एकदम श्वेत अशी क्षार आपल्याला प्राप्त होते आणि त्याचाच आपण आयुर्वेदामध्ये उपयोग करतो. अशा पद्धतीने निर्माणविधी पुन्हा एकदा बघूया. तर चला निर्माणविधी जर बघितली, क्षारीय वनस्पतीचे काष्ट औषधी घ्यायचे आणि त्यांच्या कढईमध्ये त्यांना टाकायचं आणि त्याच्यानंतर त्यांना अग्नी प्रज्वलित करायची. आता नेक्स्ट स्टेप जर बघितली तर नेक्स्ट स्टेप येते ज्वलन कार्य. आता ज्वलन कार्याच्या नंतर त्यांची काय होणार, राख होणार. आता राख झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, 8 पट पाणी टाकायचं. आता 8 पटच का टाकायचं, काही महारथी असे म्हणतील की सर कमी पाणी टाकलं तर कसं, कमी पाणी नाही टाकायचं, ना म्हणणार ना, जे आहे तेच आहे. त्याच्यानंतर 8 पट पाणी टाकल्याच्या नंतर त्याच्यावर काय करायचं, त्यांना ढवळायचं आणि 6 ते 8 तास तसंच स्थिर राहू द्यायचं. सर नंतरची स्टेप काय, नंतरची स्टेप आहे क्षार मिश्र द्रव्य जर गाळून घ्यायचं, मग त्यांना व्यवस्थित 21 वेळा
गाळून घ्यायचं आणि जी राहिलेली राख आहे त्यांना फेकून द्यायची, जी राख आहे त्यांना तळाची राख तिला फेकून द्यायची. नंतर पुन्हा एकदा 21 वेळा गाळून घ्यायचं. गाळून घेतल्याच्या नंतर त्याला काय करायचं, मंद अग्नीवर त्याला प्रज्वलित करायचं. आता नंतरची स्टेप काय झालं, तर नंतरची स्टेप आहे म्हणजे पाण्याचे बाष्पीभवन होऊ द्यायचे. मग आता त्यांच्यामधलं जे जलीय भाग आहे ते कमी 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 होत जाणार आणि ते कमी कमी होत गेल्यानंतर आपल्याला श्वेतवर्ण क्षारराशी सुंदर प्राप्त होणार. अशा पद्धतीने ही निर्माण होते ती. आय होप की तुम्ही समजले असेल. त्याच्यानंतरचा जे नेक्स्ट पॉईंट आहे ते आहे गुण. आता क्षार जर बघितलं तर श्लेष्ण कार्य करतो. त्याच्यानंतर नाती तीक्ष्ण म्हणजे जास्त प्रमाणात तीक्ष्ण नाही. त्याच्यानंतर हे कटू आणि लवण रसप्रधान आहे, त्याच्यामुळं उष्ण कार्य करतो आहे की नाही. त्याच्यानंतर शीघ्रगती आहे, शीतकार्य आहे, शीत गुण आहे त्याचे. त्याच्यानंतर त्याचे आता उदाहरण दिलेले तर पुस्तकामध्ये NCSM कदली क्षार आणि चिंच क्षार हे उदाहरण दिलेले, तर ते कदली क्षार त्याचं पहिलं बघू. आता कदली क्षार जर बघितली तर त्याच्यामध्ये कदली 1 भाग घ्यायचं आणि जल हे 6 भाग घ्यायचं. कदली 1 भाग घ्यायचं, जल हे 6 भाग घ्यायचं. त्याचं काय करायचं, कदली कंदाची आधी चूर्ण करायचं. नंतर त्यांना काय करायचं, अग्नी प्रज्वलित करायची. ती जी राख आहे ती राख स्टेनलेस स्टीलच्या मध्ये टाकायचं आणि पुन्हा त्याच्यामध्ये 6 पट पाणी टाकून त्यांना स्थिर राहू द्यायचं आणि अग्नी प्रज्वलित करून म्हणजे त्याचे बाष्पीभवन झाल्याच्या नंतर जे प्राप्त होईल ते कदली क्षार आहे. आणि त्यांचं मात्रा जर बघितली मित्रांनो तर 125 mg आहे. आता हे क्षार आहे तर याचं अनुपान म्हणून जलच देणार. आणि त्याच्यानंतर याचा उपयोग जर बघितलं तर गुल्म, प्लीहा उदर, जीर्णज्वर आणि शोप या व्याधीमध्ये उपयुक्त होतो. अशा पद्धतीने ही कदली क्षार आहे. समजलं की नाही. मग याचं आता याच्या समोरचं जे आहे ते म्हणजे चिंच क्षार. आता चिंच क्षारमध्ये जर बघितलं तर चिंच घ्यायचं. चिंच काय करायचं, चिंच तुकडे करायचे आणि त्यांना जलामध्ये 4 पट भाग जल घ्यायचं. त्या जलामध्ये त्यांना व्यवस्थित स्थिर होऊ द्यायचं. नंतर स्थिर झाल्याच्या नंतर त्यांना गाळून घ्यायचं. नंतर गाळून घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये जे राख होईल त्याला 21 वेळा गाळून घ्यायचं. आणि गाळून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं की त्याला अग्नी प्रज्वलित करायची. नंतर मग बाष्पीभवन होऊ देणार आणि मग बाष्पीभवन झाल्याच्या नंतर जे प्राप्त होईल त्याला आपण चिंच क्षार असे म्हणतो. याची जर मात्रा बघितलीत तर 125 ते 250 ग्राम आहे. 125 ते 250 ग्राम आहे. आणि याच्यामध्ये पण अनुपान जर बघितलं मित्रांनो तर जलच वापरतात. तर अशा पद्धतीने याचा मात्रा आणि अनुपान आहेत. आता याचा उपयोग जर बघितले तर याचा उपयोग अग्निमांद्य, त्याच्यानंतर गुल्म, आश्मरी, मूत्रकुर्च आणि शूल या व्याधीमध्ये उपयुक्त होतो. अशा पद्धतीने हे चिंच क्षाराचा उपयोग सांगितलेले. आता याच्यानंतरचे जे पॉईंट आहेत ते आपण पुढे बघू. आता आपण समोरचे त्यांची स्टेप आहे ती म्हणजे काय, NCSMने जे पॉईंट्स दिलेले तर त्यांचं टेम्परेचर किती पाहिजे, तर तापमान हे त्यांचं अधिक तापमान पाहिजे बघा मित्रांनो, जास्त प्रमाणात म्हणजे त्यांचं राख करण्या इतकं तापमान पाहिजे हे त्यांनी NCSMने सांगितलं. NCSMच्या पॉईंटनुसार आपण ते क्षारकल्पना बनवताना एवढं लक्षात राहायचं. आता दक्षता, प्रिकॉशन्स. आता प्रिकॉशन्स ही अग्नीची प्रमाण हे जास्त राहायला पाहिजे कारण की त्यांची व्यवस्थित राख व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर व्यवस्थित गाळून घ्यायची क्रिया व्यवस्थित गाळून घेतलेली पाहिजे, हे दुसरं प्रिकॉशन आहे. आणि तिसरं प्रिकॉशन आहे की राख व्यवस्थितपणे प्रज्वलित म्हणजे गाळून घेतल्यानंतर अजून पुन्हा एकदा जे आपल्याला प्राप्त राख आहे त्यांना अग्नी प्रज्वलित हे व्यवस्थितपणे केलं पाहिजे, ही दक्षता सांगितलेली. त्याच्यानंतरचं पॉईंट आहे सिद्धिलक्षण. सिद्धिलक्षण जर बघितलं तर क्षार हे श्वेतवर्ण चूर्ण रूप प्राप्त होतो. आणि त्याच्यानंतर संरक्षण जर बघितलं तर संरक्षण हे एअरटाईट कंटेनरमध्ये असते संरक्षण. त्याच्यानंतर सविरता अवधी याची पण 5 वर्ष आहे, याची पण 5 वर्ष आहे. चौक गए रमेश बाबू किससे, इसला क्षार कल्पना से नाही. एकदम सोपी कल्पना आहे मित्रांनो, तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आय होप की तुम्हाला सर्व व्यवस्थितपणे समजलेलं असेल आणि तुम्ही नीट ग्रॉस केलं असेल. त्याच्यानंतर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. थँक्यू व्हेरी मच.